विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. स्पर्धा परीक्षेला बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत संख्यांचा सहसंबंध या घटकावर हमखास प्रश्न असतो आणि तशाच प्रकारचे आज आपण 10 प्रश्न पाहत आहोत. आपल्या समोरचा पहिला प्रश्न आहे बघा. 2 या संख्येचा 3 या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 23 या संख्येचा कोणत्या संख्येशी असेल? आता हे उदाहरण सोडवताना पहिल्या 2 संख्यांमध्ये आपण संबंध निश्चित करण्याचा प्रयत्न करतोय किंवा गणिती क्रिया त्यांच्यामध्ये कोणती झाली हे पाहतोय. 2 म्हणजेच आपण असं म्हणू शकतो 1 चा वर्ग अधिक 1 बरोबर 2. त्याच्या पुढची संख्या आहे 2, त्या 2 चा वर्ग वजा 1 म्हणजे 3. जर असं असेल तर इथं काय होते बघा, 5 चा वर्ग वजा 2 बरोबर 23. त्याच्या पुढची संख्या 6 चा वर्ग वजा किंवा अधिक 3 39. परंतु आपल्याला हे प्रश्नामध्ये कुठे दिसत नाही. थोडक्यात आपली दिशा इथंच चुकली असं जाणवत होतं. मग या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? थोडासा विचार बदलावा लागेल. या तिन्ही संख्या जर नीट बघितल्या म्हणजे 2, 3 आणि 23 ह्या प्राईम नंबर्स आहेत. प्राईम म्हणजेच मराठीमध्ये आपण त्यांना मूळ संख्या म्हणतो. आता मूळ संख्या आहेत म्हणल्यानंतर या 2 संख्यामध्ये आपण काय संबंध होतोय? मग 2 नंतर लगेचच येणारी मूळ संख्या, 2 नंतर लगेचच येणारी मूळ संख्या म्हणजे 23 नंतर लगेचच येणारी मूळ संख्या. आता 23 नंतर 25 येतं पण 25 मूळ नाही. 23 नंतर 27, 25 नंतर पुढे 27 येतं, तेही मूळ नाही. 23 नंतर येणारी मूळ संख्या 29 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हा योग्य उत्तर आहे. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहतोय. एकंदरीत आपल्याला आज 10 प्रश्न पाहिजेत, त्यापैकी आपण दुसरा प्रश्न पाहतोय बघा. आपल्या समोरचा दुसरा प्रश्न मित्रांनो असा आहे. खरं तर हे प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीएचएसएल परीक्षेला किंवा रेल्वेच्या आरआरबीच्या ज्युनियर इंजिनियर या परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत. पहिला आपण आता दुसरा प्रश्न पाहतोय. 28 या संख्येचा 729 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारे 32 या संख्येचा कोणत्या प्रकारचा संबंध असेल? जर आपल्याला 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठ असतील तर आपल्या असं लक्षात येईल की हे 729 म्हणजे 27 चा वर्ग आहे. या दोन्हीमध्ये संबंध आपण असा करू शकतो बघा. 28 तिच्यापेक्षा लहान संख्या 27, तिच्यापेक्षा 1 ने लहान, लहान म्हणण्यापेक्षा 1 ने लहान संख्या आणि तिचा वर्ग 729. मग आता इथं आपल्याला पुढची संख्या आहे 32. 32 पेक्षा 1 ने लहान संख्या 31 आणि 31 चा वर्ग. आता 31 चा वर्ग पाठ असेल तर ठीक, नसेल तर काय करावं लागेल? आपला 31 चा वर्ग काढावा लागेल. 31 गुणिले 1. ज्या वेळेस एखाद्या संख्ये 2 अंकी संख्या दिली असेल आणि तिच्या एकक स्थानी 1 असेल त्यावेळेस आपण तिचा वर्ग काढताना काय करतो? पहिल्यांदा 1 आहे असं घेतो, त्याच्यानंतर दशक स्थानचा जो अंक आहे त्याची दुप्पट घेतो आणि त्याच्यानंतर त्याच संख्येचा वर्ग लिहितो. ही एकक स्थानी 1 असताना वर्ग काढण्याची सोपी पद्धत आहे. म्हणजे 32 चा वर्ग आपल्याला किती मिळाला? 961 मिळाला. मग पर्यायामध्ये आपल्याला 961 आहे का? तर हो सर दिसतंय. पर्याय क्रमांक डी हा आपल्याला दिलेल्या पर्यायामधून आपल्या आलेल्या उत्तराशी जुळणारा पर्याय आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी 961 योग्य उत्तर आहे. यानंतर आपण पुढचा तिसरा प्रश्न पाहूया मित्रांनो. तिसरा प्रश्न काय आहे बघा. 5 या संख्येचा 27 या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 7 या संख्येचा प्रश्नचिन्ह
असणाऱ्या संख्येशी आहे. आणि तोच संबंध, तशाच प्रकारचा संबंध 8 या संख्येचा पुढे 39 या संख्येशी आहे. प्रथम दर्शनी संख्या वाचल्यावर असं लक्षात येतंय की 5चा वर्ग 25 अधिक 2 केले की 27 मिळतात. मग इथं 8चा वर्ग 64 अधिक 2 केले तर त्याच्या पुढे 66 असायला पाहिजे होते, परंतु 41 आहे. म्हणजे आपण हा जो विचार केला तो थोडक्यात कसा आहे, चुकीचा आहे. मग आपल्याला योग्य दिशेने विचार करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल बघा. 5 पासून आपल्याला 27 पर्यंत पोहोचायचं आहे. आपण काय करू, 5 ला 5 ने गुणू, 25 आले, त्याच्यात अधिक 2 करू, 27 झाले. त्याचप्रमाणे 8 ला आपण 5 ने गुणू, 40 झाले, त्याच्यात 2 अधिक केले, 42 झाले, परंतु इथं 39 आहे. म्हणजे हाही विचार चुकलाय. आता काय करायचं, तर योग्य उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. आपल्याला आपली विचारशक्ती विकसित करावी लागते. आणि मग आता कसं होतंय बघा, 5 ला जर आपण 4 न गुणलं तर आपल्याला मिळत आहेत 20, आणि त्या 20 मध्ये जर आपण 7 अधिक केले तर आपल्याला मिळत आहेत 27, जे की इथं लिहिले. त्याचप्रमाणे आपण काय करूया, 8 ला 4 न गुणूया, आपल्याला मिळतील 32, आणि त्याच्यामध्ये परत आपण 7 अधिक केले तर आपल्याला मिळतात 39. म्हणजे थोडक्यात त्या संख्येला 4 न गुणलं आणि आलेल्या गुणाकारात जर 7 मिसळलं तर आपल्याला पाहिजे ती संख्या मिळते. म्हणजे पुढे दिलेली संख्या मिळते, पाहिजे ती म्हणण्यापेक्षा इथं पण तसंच आहे. 4 न गुणले आणि अधिक 7 केले. म्हणजे आपल्याला उत्तरापर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल, पहिल्यांदा 7 ला 4 ने गुणावं लागेल, आणि या 28 मध्ये पुन्हा 7 अधिक करावं लागेल, म्हणजे 35. अशा पद्धतीनं आपण या दोन संख्यामध्ये समसंबंध निर्माण करून योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 35 पर्याय दिसतोय का, तर 35 पर्याय आपल्याला दिसतोय. पर्याय क्रमांक डी, चौथा. आपण पुढे चौथा प्रश्न पाहूया. आपला चौथा प्रश्न बघा. 16 या संख्येचा 263 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा 18 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागेवर असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. तसाच संबंध 22 या संख्येचा 491 या संख्येशी आहे. ज्यावेळेस या संख्या तुम्हाला मी वाचून दाखवत होतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं. हे का लक्षात आलं, तर मी तुम्हाला नेहमी सांगतो त्याप्रमाणे आपल्याला किमान 30 पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग आणि किमान 20 पर्यंतच्या सर्व संख्यांचे घन पाठ असतील तर संख्यांची मालिका असेल, संख्या गटातनं बसणारी संख्या शोधणे असेल, किंवा संख्यांचे समसंबंध असतील, या घटकावरील प्रश्न सोडवण्यास आपल्याला मदत होते. मला असं लक्षात आलं की ए 263 जे आहे ते या 16च्या वर्गाच्या जवळ आहे. 16चा वर्ग किती आहे, 256 आहे. पण आपल्याला पुढे 263 दिलं होतं. म्हणजे या 256 मध्ये जर आपण अधिक 7 केलं तर आपल्याला 263 मिळत आहेत. बघा मिळत आहेत का नाही, बेरीज करून बघा. त्याच पद्धतीने मला असं लक्षात आलं होतं की ही जी पुढची संख्या आहे ती 22च्या वर्गाच्या जवळची आहे. आता 22चा वर्ग किती, 22चा वर्ग 484 आहे, आणि त्याच्यात परत आपण अधिक 7 जर केलं तर आपल्याला पुढे दिलेली संख्या 491 मिळते. म्हणजे या उदाहरणामध्ये आपण लावलेला निकष पहिल्यांदाच बरोबर आला. आपण काय करतोय, दिलेली संख्या जी आहे तिचा पहिल्यांदा वर्ग करतोय आणि त्याच्यामध्ये पुन्हा अधिक 7 करतोय. म्हणजे आपल्याला 18चा वर्ग करावा लागेल. 18चा वर्ग तोंड पाठ असायला पाहिजे आपला. 18चा वर्ग 324, आणि पुढे इथं अधिक 7 केलं होतं, इथं अधिक 7 केलं होतं. म्हणजे पहिल्यांदा वर्ग आणि नंतर अधिक 7 केलं होतं. केलं तर आपल्याला 331 मिळतात. आणि मग 331 आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये 3 नंबरचा पर्याय दिसतोय, 331. म्हणजे आपलं उत्तर चूक आहे की बरोबर आहे हे आपल्यालाच समजतं. खूप शांततेनं निरीक्षण करून, गडबड न करता, गोंधळ न करता
खरं तर स्कॉलरशिप सारख्या परीक्षेला आपल्याला एकूण 75 प्रश्न असतात आणि आपल्याला वेळ असतो 90 सेकंद. म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला 1 मिनिट आणि 12 सेकंद मिळतात. काही उदाहरणाला आपल्याला वेळ वाचून अवघड स्वरूपाच्या उदाहरणासाठी तो वेळ युटिलाइज करायचा असतो. स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं ज्ञानच तपासलं जातं असं नाही, तर तुमचं वेळेचं व्यवस्थापन सुद्धा त्याच्यामध्ये तपासलं जातं आणि वेळेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आपण पुढचा प्रश्न पाहूया, 5वा. आपला पुढचा 5वा प्रश्न असा आहे बघा. 21 या चा संबंध 112 या संख्येशी आहे. 36 या संख्येचा संबंध प्रश्नचिन्हाशी आहे आणि 51 या संख्येचा संबंध 272शी आहे. तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधून काढायची आहे. त्यासाठी आपल्याकडे पर्याय आहेत 192, 198, 252 आणि 72. आपल्याला 21चा संबंध 112शी कशा प्रकारचा हे शोधण्यासाठी काय करावं लागेल. 21च्या पाड्यामध्ये किंवा 21च्या पटीमध्ये 112च्या जवळची संख्या कोणती आहे. 21 पाचा 105, म्हणजे 21ला जर आपण 5 न गुणलं तर आपल्याला 105 मिळतात. परंतु इथं आपल्याला 112 दिले, म्हणजे याच्यात आपण 7 अधिक केले, 112 झाले. मग या पण संख्येला आपण 51 गुणू, 51ला सुद्धा आपण 5 न गुणू, आपल्याला मिळतील किती बघा. 5 एके 5, 5 5 25, 255. त्याच्यात पण आपण इथं अधिक केल्याप्रमाणे 7 अधिक केलं तर आपल्याला मिळतात 262. मग इथं जर 272 आहेत, आपला विचार कुठेतरी चुकलाय. आता हा विचार कसा चुकलाय हे शोधण्यासाठी इथं 7 तर अधिक केलेत, मग इथं 7 अधिक केल्यानंतर हे येत नाही. मग काय करावं लागेल याचा विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात येते बघा की आपण जे 7 अधिक केले ते का 7च का अधिक केले त्याचा थोडासा तपास घेऊया. बघा, ही जी संख्या आहे 21, या संख्येला पहिल्यांदा 5 न गुणला आणि आपल्याला 105 मिळालं. त्या संख्येला म्हणजेच 21ला जर आपण 3 न भागलं तर आपल्याला 7 मिळत आहेत आणि ते जर 7 याच्यात अधिक केले तर आपल्याला 112 मिळत आहेत. बरोबर. तशाच पद्धतीनं आपण काय करूया, 51ला 5 न गुणल्यानंतर आपल्याला मिळत आहेत किती, 255. पण अधिक करायची जी संख्या आहे ती आपण काय केली होती, याला 3 न भागून काढली होती. म्हणजे आपण 51ला 3 न भागूया. 51ला जर 3 न भागलं तर आपल्याला मिळत आहेत 17 आणि ह्याच्यामध्ये जर 17 जर अधिक केले तर आपल्याला मिळत आहेत 72. म्हणजे आपला आता रूल काय तयार झाला, त्या संख्येला पहिल्यांदा 5 न गुणा, त्या संख्येला पुन्हा 3 न भागा आणि पहिला आलेला गुणाकार आणि नंतर आलेला भागाकार, म्हणजे हा पहिला आलेला गुणाकार आणि नंतर आलेला भागाकार यांची बेरीज करा. पहिला आलेला गुणाकार नंतर आलेला भागाकार यांची बेरीज करा. आता 36 गुणिले 3 किंवा 36 गुणिले 5 करावं लागेल आपल्याला. 36 गुणिले जर 5 केले 6 पंचे 30, आजचे गेले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18, 180 आले आणि पुढे 36ला आपल्याला 3 न भागावं लागेल. 36ला जर आपण 3 न भागलं तर आपल्याला मिळत आहेत 12 आणि मग या दोन्हीची बेरीज केली तर बेरीज होते 192 आणि मग 192 आपल्या पर्यायामध्ये दिसतोय, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं आपण प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. पुढचा प्रश्न आपला 6वा. पुढे 6वा प्रश्न आहे. 6वा प्रश्न आपल्याला काय सांगतोय बघा, 3 या संख्येचा 17 या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे 6 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. तसाच संबंध या चिन्हाने दाखवलेला असतो 9 या संख्येचा 47 या संख्येने. आता मला पहिल्यांदा असं जाणवतंय बघा, 3 गुणिले 6 केलं
तर या 17च्या जवळची संख्या 18 मिळते आणि 18 मधून 1 वजा केला तर 17 मिळतो. त्याच पद्धतीनं 9 गुणिले 6 केले, 9 सखे 54 होतात. 54 वजा 1 केला तर 53 मिळत आहेत. म्हणजे आपण इथं 47 पाहिजे 47 आलं असतं तर आपली दिशा बरोबर आहे असं म्हटलं असतो, परंतु 53 आलं. आपली दिशा थोडीशी चुकते. मग आता योग्य उत्तरात जाण्यासाठी आपल्याला आपला विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. आणि मग आता 17 पर्यंत पोहोचायचं आपल्याला. मग आपण असं करूया, 3 ला 5 न गुणूया. आलेलं उत्तर आहे 15 आणि त्याच्यामध्ये आपण 2 अधिक करूया, आपल्याला मिळतील 17. त्याच पद्धतीनं 9 ला आपण 5 न गुणूया. 9 ला आपण 5 न गुणल्यानंतर आपल्याला मिळत आहेत 45 आणि 45 मध्ये अधिक 2 केले तर आपल्याला मिळत आहेत 47. म्हणजे 5 न गुणणे आणि अधिक 2 करणे. 6 ला आपण 5 न गुणलं तर 30 मिळत आहेत आणि त्या 30 मध्ये परत आपण 2 अधिक केलं तर आपल्याला मिळत आहेत 32. आपल्याला 32 पर्याय उपलब्ध आहे ना. पर्याय क्रमांक सी किंवा पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला उपलब्ध आहे. आपण क्रिया करून मिळवलेल्या उत्तराशी जुळणार आहे, म्हणजे आपण बरोबर विचार करत आहोत. आता आपण पुढे काय करूया, 6वा प्रश्न झालेला आहे, 7वा प्रश्न पाहूया. चला, 7वा प्रश्न आपल्या समोरचा 7वा प्रश्न आहे बघा. 5 या संख्येचा 27 या संख्येशी जो संबंध आहे तोच संबंध 7 या संख्येचा कोणत्या संख्येशी असेल. हा प्रश्न आपल्याकडे डबल झाला बहुतेक. 8 या संख्येचा 39 या संख्येशी संबंध कोणत्या प्रकारचा असेल. आपण हे उदाहरण मग सोडवलंय बहुतेक, परत सोडूया. 5 गुणिले 4 आपल्याला 20 मिळत आहेत आणि याच्यामध्ये आपण परत 7 अधिक केले तर आपल्याला 27 मिळत आहेत. त्याचप्रमाणे 8 गुणिले 4 आपल्याला 32 मिळत आहेत आणि या 32 मध्ये आपण 7 अधिक केले तर आपल्याला 39 मिळत आहेत. म्हणजे आपल्याला तिथं काय करावं लागेल, या 7 ला 4 न गुणावं लागेल. 7 ला 4 न जर गुणलं तर आपल्याला 28 मिळत आहेत आणि 28 मध्ये परत 7 मिसळायचं आहे, कारण इथं प्रत्येक संख्येला 7 मिसळलं होतं. तर आपल्याला मिळत आहेत 35 आणि 35 हा पर्याय आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 म्हणून उपलब्ध आहे. अशा पद्धतीनं आपण 7 प्रश्न सोडवले आहेत. 8वा प्रश्न पाहूया. आपला 8वा प्रश्न 27 या संख्येचा 196 या संख्येशी जो संबंध आहे तो या चिन्हाने दाखवला असतो. तोच संबंध 19 या संख्येचा 100 या संख्येशी आहे. तर 17 या संख्येचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पर्याय दिलेत 57, 96, 81 आणि 89. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना आपल्याला निरीक्षण आणि नेहमी मी सांगतो त्या पद्धतीनं आपल्या वर्गसंख्या पाठ असणं आवश्यक आहे. बघा, इथं ही संख्या वर्गसंख्या आहे, ही संख्या वर्गसंख्या आहे आणि मग पर्यायात एकच वर्गसंख्या आहे. त्यामुळे हेच या प्रश्नाचं उत्तर आहे असं कोणतीही क्रिया न करता मी ठामपणे सांगू शकतो. पण हे उत्तर कसं आलं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, नाहीतर मग ढगात गोळी मारून उत्तर काढण्याला अर्थ राहत नाही. मग आपल्याला उत्तर काढायचं आहे जे 196 आहे. आपण हे 27 इथं लिहूया आणि हे 196 जे आहे ते आपल्याला माहित आहे 14चा वर्ग आहे. आता या 14 मध्ये आणि 27 मध्ये काय संबंध आहे. या 14ची जर दुप्पट केली ते होते 28 आणि त्या 28च्या आधीची संख्या किंवा 28 मधून 1 केल्यानंतर 28 मधून वजा 1 केल्यानंतर मिळणारी संख्या ही 27 असते. त्याच पद्धतीने आपण इथं करूया, 19 लिहून ठेवूया आणि हे 100. पण हे 100 जे आहे ते आपल्याला माहित आहे 10चा वर्ग आहे.
इथं आपण काय केलं होतं, हे 196 14चा वर्ग आहे म्हणून 14ची दुप्पट केली होती. म्हणजे आपल्या इथं 10चा वर्ग असल्यामुळे 10ची दुप्पट केली, ती आली 20. आणि इथं 28 पेक्षा 1 ने लहान, या 20 पेक्षा 1 ने लहान ही 19 संख्या. म्हणजे आपल्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. आता पहिल्यांदा ह्या 17मध्ये इथं आपण एक कमी करत होतो, ते 1 वाढून घेऊ. 17 अधिक 1 किती झाले. आता ह्याची निमपट होती इकडं, आपण इकडून इकडे गेलो, इकडे दुप्पट करतो, इकडून इकडे चाललोय म्हणजे ह्याची निमपट. 18ची निमपट किती होईल, 9. आणि पुन्हा ह्या निमपटीचा वर्ग होता म्हणजे या 9चा वर्ग करावा लागेल. आणि 9चा वर्ग किती असतो, 81. आणि दिलेल्या पर्यायामध्ये 81 आहे का, आहे. आणि मग कोणतीही गणिती क्रिया न करता मी सांगितलं होतं नाही तुम्हाला, 81 उत्तर येईल. आलं का 81 उत्तर. म्हणजे उत्तर काढण्यासाठी आपल्याला काही निरीक्षणावरून सुद्धा काही वेळेस उत्तर मिळतात. ह्या वर्गसंख्या आहेत म्हणजे वर्गसंख्येशी जुळणाराच पर्याय असणार आहे. आणि दिलेल्या 4 पर्यायापैकी एकच वर्गसंख्या वाचणारा पर्याय होता. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की या प्रश्नाचं उत्तर 100% 81 असणार आहे. पुढचा 9वा प्रश्न पाहूया. आपला 9वा प्रश्न काय बघा विद्यार्थी मित्रांनो. 3चा 26शी जो संबंध आहे तशाच प्रकारचा संबंध 7चा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. आणि तशाच प्रकारचा संबंध हा 5चा 74शी आहे. उदाहरण सोडवताना मला असं वाटतंय 3चा घन 27, त्याच्यातून 1 वजा केलं तर मला मिळत आहे 26. 5चा घन 125, त्याच्यातून मी 1 वजा केला तर मला मिळत आहेत 124. व इथं 74 दिले आहेत. म्हणजे मी इथं चुकीच्या दिशेनं चाललोय. चुकीच्या दिशेने चाललोय म्हणजे माघारी यावं लागेल, विचार बदलावा लागेल. आणि मग विचार बदलत असताना काय करावं लागेल बघा. आता या 3ला 9 न गुणलं 26 मिळालं, सॉरी 27 मिळालं, 26 नाही. आणि त्या 27 मधून 1 वजा केलं तर 26 मिळालं. मग असंच करूया, 5ला पण 9 न गुणूया. मिळाले 45, वजा 1 केला मिळाले 44. इथं 44 आहेत, इथं 74 आहेत, हेही जुळत नाही. मग आणखीन वेगळ्या पद्धतीने विचार करू. काय करावं लागेल. मी काय करतो बघा. आता पहिल्यांदा या 3चा वर्ग करतो, त्याला 3 न गुणतो. याचा वर्ग केलाय पहिल्यांदा आणि त्याला परत वर्ग केलेल्या संख्येला 3 न गुणले. मला 27 मिळाले आणि वजा 1 केलं तर ते झाले 26. आता मी काय करतो, याचा वर्ग करतो पहिल्यांदा. याचा वर्ग होईल 25 आणि त्या वर्गाला मी परत 3 न गुणतो, मला मिळतील 75. वजा 1 केलं तर मला मिळतील 74. म्हणजे इथपर्यंतची माझी दिशा निश्चितपणे बरोबर आहे. म्हणजे मला आता काय करावं लागेल, या 7चा वर्ग करावा लागेल. 7चा वर्ग 49 गुणिले 3 करावे लागतील. आता हा गुणाकार तोंडी मी कसा करतो, 50ला 3 न गुणतो, 150 आले आणि त्या 150 मधून मी 3 वजा करतो, कारण 49 प्रत्येक ठिकाणी 49 आहे. मला मिळाले 147 आणि 147 मध्ये इथं वजा केल्याप्रमाणे 1 वजा करतो, मला मिळाले 146. पर्यायामध्ये 146 आहे का, तर आहे. पर्याय क्रमांक 1 हा पर्यायामध्ये आपल्याला उपलब्ध.
आलं लक्षात? आपण पुढचा शेवटचा 10वा प्रश्न पाहतोय. आपल्याला पुढे 10वा प्रश्न असा आहे बघा. 8 या संख्येचा 72 या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे तो असा दाखवलेला असतो. त्याच प्रकारे या प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येचा या 152 शी संबंध आहे आणि तसाच संबंध 17 आणि 297 या दोन संख्यांमध्ये आहे. मग आपल्याला यांच्यातील संबंध तपासून पाहून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचं आहे. आता मी 8ला त्याच्या पुढची संख्या 9 जर गुणलं तर मला 72 मिळतात. मग 17ला मला त्याच्या पुढची संख्या 18 जर गुणलं तर काय मिळतात ते बघावं लागेल. हा गुणाकार करत असताना 17 8 126 हातचे गेले 12, 17 1 17 आणि 12, 17 आणि 12 29, 296 मिळाले. इथं 297. काय चुकत असेल? आपण चुकतोय का उदाहरण चुकीचं दिलंय? नाही, आपण चुकतोय. आपली दिशा आपल्याला बदलावी लागेल. मग आपली दिशा बदलल्यानंतर काय करावं लागेल, कसं उत्तर येईल आपलं, त्यासाठी आपण थोडासा आणखीन वेगळा विचार करूया. काय करावं लागेल की बाबा 8चा चौंश 72शी संबंधित. मग मी 8चा वर्ग केला पहिल्यांदा. 8चा वर्ग असतो 64. त्याच्यामध्ये पुन्हा हे 8 अधिक केले तर मला मिळाले 72. ओके. मी परत 17चा वर्ग केला. आता 17चा वर्ग मला तोंडपाठ आहे 290. इथं अधिक 8 केले होते म्हणून मी इथं सुद्धा अधिक 8 केले तर मला मिळाले किती? 297 जे इथं दिले होते. म्हणजे आता माझी दिशा योग्य आहे. मला काय करावं लागेल, इथं अधिक 8 केल्यानंतर ही संख्या मिळाली आहे. म्हणजे यातून मला पहिल्यांदा अधिक 8च्या ऐवजी वजा 8 करावं लागतील. जर मी 152 मधून वजा 8 केले तर मला मिळतात 144. आणि मग हे 144 कशाचा वर्ग आहे? इथं वर्ग केला होता ना आपण, वर्गात ते 8 मिसळते, वर्गात 8 मिसळते. 144 कशाचा वर्ग आहे? तर 144 आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की 12चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. आणि मग पुन्हा एकदा आपण चेक जर केलं, 12चा वर्ग 144 आणि त्याच्यामध्ये 8 मिसळलं तर 152 मिळत आहेत. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर 152 हे योग्य उत्तर आहे. आपण आणखीन एक बोनस प्रश्न पाहणार आहोत. आपल्यासमोर आणखीन एक बोनस प्रश्न आहे बघा. 72 या संख्येचा 18 या संख्येशी जो संबंध आहे तोच संबंध 56 या संख्येचा कोणत्या संख्येचा असेल? मला 72ला 4 न भागलं की 18 मिळत आहेत. मग मी 56ला जर 4 न भागलं तर मला मिळत आहेत 14. 18 चौक 72, 14 चौक 56. पण इथं 56 सॉरी, परंतु मला 14 पर्याय नाही. म्हणजे आत्ता ही मांडणी केलेली माझी चुकीची मांडणी झालेली आहे. मग मला या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल? उत्तर कसं काढावं लागेल? तर बघा, 72 या संख्येचे 2 अंक आहेत 7 आणि 2. यांची बेरीज केली, किती आली? 9 आली. आणि या 9ची मी दुप्पट केली म्हणजे त्याला कितीनं गुणलं? 2 न गुणलं तर मला मिळाले किती? 18. त्याच पद्धतीनं 56 या संख्येतील अंकांची बेरीज 5 अधिक 6 किती आली? 11 आली. आणि या 11ची दुप्पट 11 गुणिले 2 22. माझं उत्तर आलं 22. पर्यायामध्ये मला 22 आहे का? तर पर्याय क्रमांक बी म्हणजे पर्याय क्रमांक 2 मला 22 दिसतोय. आणि मग पर्याय आणि मी काढलेलं उत्तर जुळते. म्हणजे मी केलेला विचार योग्य दिशेने होता, बरोबर होता.
हे मला जाणवतंय. म्हणून माझं या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण 10+1 असे 11 बोनस प्रश्न सोडवलेले आहेत. धन्यवाद.